नमस्कार मित्रांनो. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की मामा म्हणतात, वा अहो मी तेवढं चित्र काढतो, इतकं चांगलं चित्र काढतो, इतकं चांगला चित्रकार आहे असं वाटलं नव्हतं. तो मामा चित्र बघत असतात आणि तेवढ्यात तिथे अनिश येतो. अनिश म्हणतो, वा तो असताना नाही पण दादा गेल्याच्या नंतर तरी तुम्हाला कळलं तो किती चांगलं चित्र काढत होता. आता त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. मामा म्हणतात, हो त्याच्या आत्म्याला शांती मिळाली, पण वेणूचं काय? वेणूला वाटत होतं की तू इथे राहावं, जबाबदारीने वागावं. त्याचं काय रे? तिच्या आत्म्याला कधी शांती मिळणार? अनिश म्हणतो, जेव्हा तुम्ही शिस्तीच्या नावाखाली लोकांचे आयुष्य कंट्रोल करायचं थांबवाल ना, त्या दिवशी. मामा म्हणतात, अरे जर मी लोकांचे आयुष्य कंट्रोल करत असलो असतो ना, तर आधी तुला ताब्यात ठेवलं असतं, तुला असं उधळूच दिलं नसतं. अनिश म्हणतो, वा बघितलं ना, हेच हेच तुम्ही दुसऱ्यांचं आयुष्य कंट्रोल करता. मी स्वतःचं आयुष्य तुमच्या मनासारखं जगलात आणि आता आम्ही आमचे आयुष्य पण तुमच्याच मनासारखं जगायचं का? हे कुठलं वागणं आहे तुमचं? मला तुमच्या मनासारखं जगायचंच नव्हतं कधी. मला माझ्या मनासारखं जगायचं होतं. मला आनंदात जगायचं होतं. अहो तुम्ही कधी विचार केलाय का? माणूस जन्माला घातला होता तुम्ही. देवर चालतं ते खेळणं नाही जन्माला घातलं तुम्ही. दिली की ते जोकर लागलं खेळायला. अहो तुम्ही मला माझं आयुष्य जगू देत नव्हतात म्हणून मी इथून बाहेर पडलो. दादा तुमचं ऐकत होता ना, त्याला वाटत होतं तुम्हाला दुखवावं नाही म्हणून तुम्ही त्याचा कोंडमारा करून ठेवला. तुम्ही सांगितलं आर्टिस्ट व्हायचं नाही आणि मग तो तसाच जगत राहिला. आणि ही चित्र बघितली का तुम्ही? हे फक्त एकच चित्र नाहीये, अशी अनेक चित्र आहेत ज्याच्यामध्ये बंद खोलीमध्ये एक मुलगा अडकून बसलाय. तो म्हणजे अमित दादा आहे. हे फक्त तुमच्यामुळे झाले. त्याच्या मनाची ही अवस्था फक्त तुमच्यामुळे झाली. तुम्हाला मुलं जवळ हवी आहेत कारण त्यांना कंट्रोल करण्यासाठी. त्याच्याने तुमचा इगो सुखावतो ना. मला ईश्वर काका म्हणत होता की तुम्हाला माझी गरज आहे, पण यासाठी गरज होती ना तुम्हाला, तुमचा इगो सुखावण्यासाठी. म्हणून तुम्हाला वाटत होतं ना मी इथे राहावं म्हणून. मामा म्हणतात, एक मिनिट, मी तुला म्हटलं का मला तुझी गरज आहे ते? मी तुला म्हटलं की मुलांना तुझी गरज आहे म्हणून तू इथे थांब. मला तुझी गरज आहे असं कधीच म्हटलं नाही. काय ना अनिश, इथे तुला काय वाटतं मला काय वाटतं याचा प्रश्नच नाहीये. प्रश्न आहे तो मुलांना काय वाटण्याचा. पण नाही, तुला ते सुद्धा कळणार नाही. तुला फक्त एकच दिसतं, ते म्हणजे बापावरचा राग. बास, बाकी तुला काहीही दिसत नाही. त्याला परिस्थिती कळत नाही ना, तो दुसऱ्यांना आधार देऊ शकत नाही. तो माणूस फक्त दुसऱ्यांना त्रास देऊ शकतो तुझ्यासारखा. अनिश म्हणतो, ठीक आहे मला कळलंय, आपल्याला एकमेकांचा फक्त त्रासच होणार आहे. बघ मी इथं कशाला थांबू, इथे मी जातो चंद्रपूरला. मामा म्हणतात, चालेल जशी तुझी इच्छा, तुला काय करायचं ते कर. अनिश रागाने तिथून निघून जातो. मामा ते सगळं चित्र, सगळं सामान वगैरे बघत असतात. तर थोड्या वेळाने फुलराणी घरी येते. ती दारावरची बेल वाजवते आणि संयमी दरवाजा उघडते. संयमीच्या हातात एवढा मोठा चाकू असतो. फुलराणी म्हणते, काय करतेस तू? घरात चोरबीर घुसलाय का? संयमी म्हणते, फुलराणी आंटी, अगं मी सॅलड बनवते, काकडी वगैरे कशाने चिरू? ह्याच्यानेच ना, मी तेच करते. फुलराणी म्हणते, तू काही करू नको, मी आहे ना, मी करते आणि ते काय करायचं ते करून. आणि बरं तुला मामांनी आतमध्ये शिरू दिलं? संयमी म्हणते, ते झोपलेत. फुलराणी म्हणते, 8 वाजले तरी झोपलेत हे अजून? आज यांना काय झालं नेमकं? थांब मी बघतेच. वीर नाही का काय त्यांना? त्या दोघी लगेच धावत जातात आणि मामांना बघत असतात. फुलराणी मामांना उठवते. तिच्या हातात चाकू असतो. मामा उठतात आणि तसं खूप घाबरतात. फुलराणी त्यांना म्हणते, काही झालेलं नाहीये, रिलॅक्स व्हा जरा. मामा फुलराणीला ओरडण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा आवाज बसलेला असतो, त्यांना ताप आलेला असतो आणि त्यांना बरं वाटत नसतं. फुलराणी मामांना दम देते आणि त्यांना काढा प्यायला सांगते. त्यांना फुलराणीचं सगळं ऐकावंच लागतं. ते लहान बाळासारखे तिथे बसलेले असतात आणि काढा पित असतात. तर अनिश निघून गेलेला असतो. ईश्वर त्याला म्हणतो, अरे अनिश, अरे तू समजून घ्यायचं होतं. अरे बाबा तुझे किती झालं तरी तुला राग आला आणि तू निघून गेलास, असं कसं करू शकतोस तू? म्हणतो, ईश्वर काका, मी त्यांच्या सोबत राहावं असं त्यांना नाही वाटत, बाकी सगळ्यांना वाटते. ईश्वर म्हणतो, अरे आपण समजून घ्यायला हवं ना त्याला. तो मान्य करत नाही पण त्याला आतून असं वाटतं की तू त्याच्या सोबत राहावं. अनिश म्हणतो, मग ते का मान्य करत नाही? स्वतःच्या मुलाशी खरं बोलायला एवढी कसला लाज येते त्यांना? काका आता जाऊ देत. त्यांना वाटतं ना की हे सगळं ते निभावू शकतात. निभावू देत, त्यांना काय करायचं ते करू देत. उगाच मी तिथे राहील आणि जेव्हा तेव्हा भांडणं होतील. मी राहिलोय त्या वातावरणात. मला असं वाटतं ना मुलांनी त्या वातावरणात नको राहिला. अनिश चिडचिड करतो, खूप बोलतो आणि फोन ठेवून देतो. ईश्वर मामांना भेटायला जात असतो. ईश्वरची बायको त्याला खूप बोलते आणि थांबवते, त्याला तिथे जाऊ देत नाही. ईश्वरची बायको खूप किटकट करत असते आणि ईश्वर तोच चान्स बघतो. ईश्वर तिथून गायब होऊन जातो. बायकोची बडबड चालूच असते. बायको मागे वळून बघते तर ईश्वर नाही. तिची अजून चिडचिड होते. संयमी आणि फुलराणी किचनमध्ये असतात. संयमी विचारते, अनिश काका कुठे? मी त्याच्यासाठी सँडविच बनवते, तो दिसलाच नाही मला इथे.
राणी म्हणते असेल इथे कुठेतरी, येईल तो. घरात नसेल तर नाक्यावर गेला असेल ना, तो येईल थोड्या वेळाने. मी अनिशला फोन करायला जाते. मी अनिशला फोन लावते आणि विचारते, काका तू कुठे आहेस रे? मी तुझ्यासाठी सँडविच केलंय. अनिश म्हणतो, सॉरी संयमी, अगं मी घरातून निघालो आणि खूप लांब आलोय. संयमीला धक्का बसतो. ती म्हणते, काका काय बोलतोयस तू? अचानक कसं काय घरातून गेला? अनिश म्हणतो, अगं काम होतं म्हणून आलो. संयमी म्हणते, खरं खरं सांग, तुझं आजोबांशी भांडण झालं म्हणून तू गेलायस ना? असं का वागतात ते? सगळ्यांशी का भांडतात ते? अनिश म्हणतो, संयमी जाऊ देत आता, त्यांच्याबद्दल असं बोलायचं नाही, कारण ते मोठे आहेत ना आपल्यापेक्षा. अनिशला परत येण्यासाठी फोर्स करत असते. अनिश म्हणतो, मी नंतर फोन करतो. तो घाईने मुद्दाम फोन ठेवून देतो. त्याला घरी जायचं नाही म्हणून तो खोटं सांगू शकत नाही आणि प्रॉमिस सुद्धा करू शकत नाही, म्हणून तो घाईघाईने फोन ठेवून देतो. ठेवल्यावर मात्र अनिशला खूप वाईट वाटत असतं. मुलांची काळजी वाटत असते. मुलांसाठी आपण तिकडे जावं असं सारखं वाटत असतं. तो या सगळ्याचा विचार करतो. तर इकडे ईश्वर मामांकडे येतात. ईश मामा या दोघांचंही काय भांडण झाले हे समजून घेतात. मामांचं मन समजून घेत असतात. मामा म्हणतात, जाऊ देत त्याला, परत म्हणाला असता की तुम्ही माझं आयुष्य कंट्रोल करायला बघताय. बेजबाबदार आहे, मनमानी करायला काहीतरी कारण हवंय म्हणून ते सगळं करतोय. फक्त कारण हवं होतं, तो गेला, जाऊ दे. ईश्वर विचारतो, आणि मुलांचं काय? मामा म्हणतात, त्यांचा आनंद मी निर्माण करेल. माझ्या मुलांना शिस्त लावली पण आनंद निर्माण करण्याचं विसरून गेलो. तिथेच खूप कमी पडलो. आज माझ्या मुलांना शिस्त म्हणजे काय असते ते माहितीये, पण आनंद तो मी नाही देऊ शकलो ना. मी त्यांच्यावरती किती प्रेम केलं हे त्यांना माहिती नाहीये. ठरवले, आता मी माझ्या नातवंडाच्या बाबतीत असं अजिबात होऊ देणार नाही. मला बोलता येत नाही ना, ते आता कृतीने करून दाखवणार. भरपूर आनंद देणार. ईश्वर विचारतो, म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? म्हणतात, बघशीलच तू. थोड्या वेळाने मामा किचनमध्ये जातात आणि मुलांसाठी पोहे बनवत असतात. तिथे येते आणि मामांशी वाद घालत असते. मी ईश्वरला विचारते, ईश्वर काका, हे दोघं एकमेकांशी एवढं का चिडून बोलतात आणि भांडून बोलतात? म्हणतो, यातच खरी गंमत आहे. उंदरा मांजराचं भांडण आहे, रोजचं आहे. म्हणतात ना, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, तशी गत या दोघांची. दोघांच्याही भांडणात कधी पोहे होतात त्यांचं त्यांना कळत नाही. मामा डिश घेऊन बाहेर येतात. फुलराणी कढई घेऊन येते. मामा फुलराणी सगळ्यांना सर्व्ह करतात. मुलं आल्या आल्या लगेच पोहे खायला लागतात. मामा त्यांच्यावरती रागवतात, सगळ्यांसाठी थांबा म्हणत असतात. ईश्वर म्हणतो, अशोक काय सांगितलंय? आनंद. मामा स्माइल करून मुलांना म्हणतात, एकट्याने नाही खायचं, सगळ्यांसाठी थांबायचं. ईशान पोहे खात असतो आणि त्याला एकदम कसं तरी व्हायला लागतं. त्याला श्वास घेता येत नाही, काहीतरी अडकल्यासारखं होतं. संयमी धावत तिथे येते. संयमी पोह्यातले शेंगदाणे बघते आणि मामांना म्हणते, शेंगदाणे? ईशानला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे, लगेच डॉक्टरकडे न्यावं लागेल. मामा आणि घरातले सगळे लगेच ईशानला डॉक्टरकडे घेऊन जातात. आणि ईशानला डॉक्टरांकडून घेऊन सगळेजण येतात. फुलराणी ईशानची चौकशी करते, त्याची तब्येतीची चौकशी करते आणि त्याचे लाड करत असते. मामा लगेच एक चार्ट बनवायला घेतात आणि मुलांना समोर बसवून त्यांना विचारतात, तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची ॲलर्जी आहे, पदार्थांची ॲलर्जी ते सांगा. ते सुद्धा सांगताना एकमेकांशी वाद घालत असतात. मुलांच्या आवडीनिवडीही जाणून घेत असतात आणि मामा ते सगळं हॅपीली एन्जॉय करत असतात. ईश्वर, फुलराणी हे सगळं लांबून बघत असतात. त्यांना मामांचा हा स्वभाव खूप आवडतो. मामा मुलांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि वैतागून किचनमध्ये येतात. फुलराणी तिथे हसत येते. फुलराणींनी मामांची ही सगळी गंमत पाहिलेली असते. फुलराणी यांचे पुन्हा वाद सुरू होतात. थोड्या वेळाने मामा बाहेर येतात आणि पुन्हा व्यवस्थितरित्या मुलांना काय आवडतं काय नाही हे आठवून लिहित असतात. तिथे इरा येते. इरा म्हणते, आजोबा तुम्ही नोट्स काढताय, किती छान वाटतं हे सगळं. इरांबा आजोबांना म्हणते, आजोबा अहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ईशान वेडा आहे, त्याला माहिती आहे ना ॲलर्जी आहे शेंगदाण्याची, मग जरा बघून खायला हवं होतं ना, तुम्ही स्वतःला दोष देऊन घेऊ नका. आजोबा माझी आई म्हणते, हुशार मुलं चुकतात पण त्या चुकांमधूनच शिकत असतात. माझ्या आईला माहितीये तुम्ही किती हुशार आहात ते. ती मला म्हणाली ना की आजोबांचा हात सोडू नको. हे सगळं ऐकून मामांच्या डोळ्यात पाणी येतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.